मला कळते का तुम्ही काय केलेत ते? तुम्हाला जरी पटते का तुमचं वागणं? अशी काय चूक होती राणीची तुम्ही अशा वागलात तिच्याशी? एक मिनिट, हा तिचा निर्णय होता, माझा नाही. तिला गिल्टी फील होत होतं म्हणून तिने तसा निर्णय घेतला असेल. त्यात माझा काय दोष आहे? तुम्ही काय मला मूर्ख समजताय? मुळात राणीला गिल्ट काय येईल? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती त्या दरीत उतरली, इंद्राचा जीव वाचवला, त्याची काळजी करते. आज राणीमुळे इंद्रा स्वतःच्या पायावरती उभा आहे, फॅक्टरीत जाऊ शकला. असं असताना तिला गिल्ट काय येईल? झाला असा आनंद होईल ना तिला. खरं तर हा आनंद तुम्हाला सगळ्यांना व्हायला हवा होता. आज राणीमुळे आपला इंद्रा धडधाकट उभा आहे. तर तिचं कौतुक करण्याच्या ऐवजी तुम्ही तिला घराबाहेरचा रस्ता दाखवलात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आमच्यापैकी कोणीही तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला नाही. तिला गिल्टी वाटल्याचं ती म्हणाली आणि ती निघून गेली. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर रत्ना वहिनींना विचारा. बहिणी बोला ना. मी कोणी काही बोलण्याची गरज नाहीये वहिनी. आणि कोणी काही सांगितलं ना मला पटणार नाहीये ते. कारण मुळात इंद्रा पूर्णपणे बरा झाला नसताना त्याला अशा अवस्थेत सोडून राणी जाऊच शकत नाही. आणि समजा ती गेली, तिला थांबवण्याची तुम्हाला अक्कल नव्हती. ती म्हणली मी जाते, तुम्ही जाऊ दिलत. इतर वेळी तिच्यावरती तुम्ही जबरदस्ती करता ना प्रत्येक गोष्टीत. मग जेव्हा राणीची या घराला जास्त गरज होती, इंद्राला जास्त गरज होती, तर किमान गरजेपोटी तिच्यावर जबरदस्ती करून जर थांबवता नाही आलं तुम्हाला? सासूच्या हक्काने तिला अडवता नाही आलं तुम्हाला? सांगा ना. माझ्यातल्या आईने मला तसं करण्याची परवानगी दिली नाही. आणि मुळात इंद्राच्या बाबतीत तिनेच हे सगळं घडवून आणलंय ना. मग मी तिला कुठल्या अधिकाराने थांबवू? तिने केलंय ते तिला चुकीचं वाटलं असेल म्हणून गेली असेल ना निघून ती. तिने केलंय ते तिला चुकीचं वाटलं असेल म्हणून गेली असेल ना निघून ती. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तिची चूक कळली असेल. काय राणीच्या विषयी तुमच्या मनात इतकं विष आहे ना, तिला थांबवण्याची अपेक्षा तुमच्याकडनं करणं चूकच आहे. मला सांगा, राणीनं या घरासाठी काय केलं नाही? त्या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी कुठे कमी पडली ती? प्रत्येक वेळा तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय तिनं. इंद्रासाठी स्वतःच्या जीवाचा आटापेटा केलाय तिनं. तुम्ही अशा कशा काय वागू शकता? इतक्या उलट्या काळजाचं कशा वागू शकता तुम्ही? अहो, तिला त्रास देताना आपले पोटी एक मूल